बारकाल्या पोरांपासून तर म्हाताऱ्या माणसं पोहत मी सगळे नादी लावले तर नादी असे लावलेत ना एखादं 80 वर्षाचं म्हातारं माझ्या दिवसभर जरी हिंडलं ना तरी ते संध्याकाळी म्हणा भाऊ 7-12 जाऊन दे पण आज नादच पुरा होऊन दे कारण की विषय डायरेक्ट पंपा दे. तर जय श्रीराम भावांनो, मी विका ब्लॉगर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. गाडी पार्किंगला लावून आम्ही डायरेक्ट वरती लेण्या बघायला गेलतो ना. आता आम्ही वरती गेलो म्हणलं तुम्हाला माहिती आम्ही काय गप राहणार का, आमचे मिस्त्री काय म्हणते ते तुम्ही ऐका. बिगर सेंटरिंगचा जिना वय मिस्त्री तुम्ही रोज करता तरी तुमच्या लाईनद्वारे ते आहे ना इथं तिने कवा त्या काळात गेलंय तिथालचं कुरीव काम पाहून मला प्रश्न पडला होता. म्हणलं अरे तवाच्या काळात इथं काही मशनी बिशनी नसते तर एवढं भयान कोरलंय आणि आजकालच्या काळात किती मशनी किती मोठं इंजिनियर निघून द्या तरी अशी डिझाईन कोणालाच करता येणार नाही. आणि त्याच्यात पाणी साचायची सुविधा अशी भारी होती भाई, या विषयच नाही का डायरेक्ट आम्ही मस्त लेण्या पाहिल्या खाली आलतो ना आम्ही पाहिला डोलीवाला. आता या डोलीत बसून जातात काही काही तेवढ्यात आमचे मिस्त्री काय म्हणते ते ऐका तुम्ही. ते देतात पण 1,500 रुपये काय 4 खांदे जायचे. मिस्त्रींचं म्हणणं असं होतं त्या डोलीत बसायचं म्हणजे जिवंतपणे 4 खांद्यावर जायचंय. म्हणलं बरं झालं गाड्या तुम्ही एवढे दिवस जाणारा मागे डोंगरात हिंडत होते म्हणून तुम्हाला काही वरती चढायला अडचण नाही आली. आता तुम्हाला माहिती विका ब्लॉगर म्हणलं का विषय डायरेक्ट पंप देतो ना. आम्ही निघलोत मागण मी लावले गाणे आमचे मिस्त्री आरडत होते तेवढ्यात मामा काय म्हणले ते ऐका. मामाचे हरिपाठाचे शब्द ऐकून मिस्त्री जरा गप झाले पण नंतर मी आता तिथं म्हणलो सुट्टी का मी परत एकदा पेटून दिले. अर म्हणलं आता खरा विषय पंपात झालाय. मिस्त्रींनी जवानीत कोणची तरी चिमणी 100% आजाद केलेली आहे. फक्त आता घरी गेल्यावर ब्लॉग पाहिलं तुम्हाला आजाद नाही केलं मग बरं होईल. आम्ही आता ढोकेश्वर मध्ये थांबलो होतो महादेवांचं दर्शन करायला. आता तिथं नंदी महाराजांचा एक लय मोठा इतिहास आहे. मला तर काय एवढा माहित नव्हता पण तुम्हाला माहित असलं तुम्ही मला नक्की सांगा कारण की मला तुष्याने जरा थोडा सांगितला होता ना. आम्ही लय गारबडीत होतो तेवढ्यात मला तुष्या भेटला होता मंदिरापासून. तुष्याने माझ्या गाडीचा नंबर पाहून तुष्या 1.5 किलोमीटर फिरून माग आलता आणि तुष्या आल्या म्हणत होता बिग फॅन. म्हणला अरे आता तर विषय पंपात झाला गाड्या